माहितीनुसार कोरोनाची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढली आहे। देशात सध्या कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहे। कोरोनाचा नवीन सब व्हेरिएंट हातपाय पसरवताना दिसत आहे। सध्या देशात 4000हून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण असून यातील बहुतेक रुग्ण नवीन कोरोना व्हेरिएंटचे आहेत। हा व्हेरिएंट फार घातक नाही, मात्र तो फार वेगाने पसरतो। यामुळे केंद्र सरकार अलर्टवर असून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे। केंद्र सरकारने राज्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत। देशात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट काही राज्यांमध्ये पसरला आहे, पण त्या व्यतिरिक्त आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे। सध्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशासह जगभरात जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंतेचं वातावरण आहे। कोरोनाचा नवीन व्हेरिएंट म्हणजे JN1 सब हा व्हेरिएंट कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा उपप्रकार आहे। देशात गेल्या 24 तासात 600हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा 4000च्या पुढे गेला आहे। ही नवीन आकडेवारी फार चिंताजनक आहे। कोरोनाच्या नवीन JN1 सब व्हेरिएंटमुळे टेन्शन वाढलं आहे। तर एम्सचे माजी संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी याबाबत म्हटलं आहे की नवीन कोरोना सब व्हेरिएंट प्रकार JN1 हा वेगाने पसरत आहे, पण यामुळे रुग्णांची स्थिती गंभीर नाही। त्याशिवाय रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाणही वाढलेलं नाहीये। कोरोनाचा नवीन JN1 हा व्हेरिएंट जास्त संसर्गजन्य असून अधिक वेगाने पसरत आहे। दरम्यान हा व्हेरिएंट सौम्य असल्याचंही सांगितलं जात आहे। तर या नवीन व्हेरिएंटची लक्षणे कोणती आहे याबाबत तिरुपती इथले पल्मोनोलॉजिस्ट भास्कर बसू यांनी सांगितलं की ज्या लोकांमध्ये हा नवीन व्हेरिएंट आढळून आला आहे त्यांना थंडी वाजून येते, खूप थकवा जाणवतो, ताप येण्याची ही शक्यता असते। ही लक्षणं बरी होण्यासाठी त्यांना 2 ते 3 दिवस लागू शकतात, मात्र रुग्णाला पूर्ण बरं होण्यासाठी 1 आठवडा लागू शकतो। यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घेऊन विश्रांती घ्यावी। डॉक्टर बसू म्हणाले की हा व्हेरिएंट कोरोनाच्या दुसऱ्या लाटे एवढा भयावह नाहीये। थोडी खबरदारी घेऊन याचं संक्रमण टाळता येऊ शकते। याला घाबरून जाण्याची गरज नाहीये। याशिवाय मास्कचा वापर करावा, रस्त्यावर कुठेही थुंकू नये, थंड पदार्थ, मद्यपान, सिगारेट आदी गोष्टी टाळाव्यात। डॉक्टर भास्कर बसू यांनी म्हटलं की JN1चा संसर्ग झाला असेल तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे 4 ते 5 दिवस संपूर्ण विश्रांती घ्यावी। मात्र कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि त्यासोबतच कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे।